नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तेजस्वीज मराठी स्टोरी या यूट्यूब चॅनलवरती. खूप दिवसांनी भेटलेली एक्स. मित्रांनो, काही भेटी अशा असतात ज्या आयुष्यभर लक्षात राहतात आणि काही माणसं अशी असतात जी आयुष्यातून निघून गेली तरी आठवणीत कायम राहतात. ही गोष्ट आहे आर्यन आणि सायलीची. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून दोघांची मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं. छोट्या छोट्या गोष्टीवर भांडणं, तासनतास फोनवर गप्पा, पावसात भिजत केलेला चहा, एकमेकांसोबत पाहिलेली स्वप्न, सगळं अगदी चित्रपटासारखं होतं. दोघांनी आयुष्यभर एकत्र राहायचं ठरवलं होतं. पण आयुष्य प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं घडत नाही. घरच्या जबाबदाऱ्या, करिअर, गैरसमज आणि परिस्थिती यांच्यात त्यांचं नातं हळूहळू तुटायला लागलं. एक दिवस असा आला की दोघांनी एकमेकांचा हात सोडला. ब्रेकअपच्या दिवशी दोघांनीही एकमेकांना दोष दिला नाही. फक्त एवढंच म्हणाले, जर नशिबात असू तर पुन्हा भेटू. त्यानंतर वर्ष सरली. आर्यनने स्वतःला कामात झोकून दिलं. घरच्यांच्या इच्छेने त्याचं लग्न झालं. सुरुवातीला त्याला वाटलं होतं की तो पुन्हा कधीच कोणावर प्रेम करू शकणार नाही. पण त्याची पत्नी फक्त पत्नी नव्हती, ती त्याची खरी मैत्रीण बनली. तिने त्याच्या भूतकाळाचा कधी राग केला नाही. उलट त्याला वर्तमानात जगायला शिकवलं. काही वर्षांनी त्याच्या घरी एक गोंडस मुलीचा जन्म झाला. दुसरीकडे सायलीचंही लग्न झालं होतं. तिचा नवरा समजूतदार होता. तिच्या चेहऱ्यावरचं हसू टिकून राहावं यासाठी तो कायम प्रयत्न करत होता. त्यांनाही एक छोटासा मुलगा होता. दोघंही त्यांच्या त्यांच्या संसारात अगदी आनंदात होते. एक रविवार आर्यन आपल्या कुटुंबासोबत एका मॉलमध्ये फिरत होता. मुलीसाठी खेळणं घेत असताना अचानक त्याची नजर समोर गेली. सायली. क्षणभर वेळ थांबल्यासारखा वाटला. सायलीनेही त्याला पाहिलं. दोघांच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. यावेळी ना धडधड वाढली, ना डोळ्यात पाणी आलं, ना जुनं प्रेम परत जागं झालं. कारण वेळेने दोघांनाही स्वीकारायला शिकवलं होतं. सायली तिच्या नवऱ्यासोबत आणि मुलासोबत होती. आर्यन त्याच्या पत्नी आणि मुलीसोबत होता. सायली पुढे आली. "कसा आहेस?" आर्यन हसत म्हणाला, "खूप छान. आणि तू?" "मीही खूप आनंदात आहे." क्षणभर शांतता पसरली. त्या शांततेत हजारो आठवणी होत्या, पण एकही तक्रार नव्हती. सायलीने आर्यनच्या मुलाकडे पाहून विचारलं, "खूप गोड आहे." आर्यन हसत म्हणाला, "तुझा मुलगाही खूप छान आहे." दोघांनी एकमेकांच्या जोरदाराकडे पाहिलं, आदराने पाहिलं. त्या क्षणी दोघांनाही जाणवलं, जर त्यावेळी आपण वेगळे झालो नसतो तर कदाचित आज हे सुंदर आयुष्य आपल्याला मिळालंच नसतं. निघताना सायली म्हणाली, "स्वतःची काळजी घे." आर्यनने उत्तर दिलं, "तूही. आणि कायम अशीच हसत राहा." दोघांनी एकमेकांना शेवटचं स्मित दिलं आणि पुन्हा आपापल्या वाटेने निघून गेले. यावेळी मागे वळून कोणीच पाहिलं नाही, कारण काही नाती पुन्हा सुरू करण्यासाठी नसतात. ती फक्त सुंदर आठवण म्हणून जपण्यासाठी असतात. या गोष्टीचा अर्थ एवढाच, प्रेम नेहमी मिळालं तरच सुंदर असतं असं नाही. कधी कधी अपूर्ण राहिलेलं प्रेमही आपल्याला पूर्ण माणूस बनवून जातं. आणि आयुष्यात पुढे जे माणसं आपल्याला भेटतात त्यांच्यावर मनापासून प्रेम करणं हाच त्या जुन्या प्रेमाचा सर्वात सुंदर शेवट असतो. कारण काही प्रेमकथा संपत नाही, त्या फक्त आठवण बनून आयुष्यभर मनात जिवंत राहतात. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.